ठळक बातमी मुंबईतून आहे। मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर अनुजा कुलकर्णी यांचा संशयास्पद मृत्यू झालाय। मुंबई सेंट्रल येथील जगजीवन राम रुग्णालयामध्ये त्या कार्यरत होत्या। हॉस्पिटलमधील त्यांच्या केबिनमध्ये संशयास्पद स्थितीमध्ये त्यांचा मृतदेह आढळलाय। डॉक्टर अनुजा या कान नाक घसा तज्ञ म्हणून कार्यरत होत्या। त्यांच्या काही शस्त्रक्रिया नियोजित होत्या, मात्र त्या वेळेवर न पोहोचल्याने सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला। त्या त्यांच्या केबिनमध्ये जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत आढळल्या। तर पोलिसांकडून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जे रुग्णालयात पाठवण्यात आला होता। प्राथमिक तपासात पोलिसांना काहीही संशयास्पद आढळलेलं नाही। हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। मुंबईतील डॉक्टर अनुजा कुलकर्णी यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे। जगजीवन राम रुग्णालयामध्ये त्या कार्यरत होत्या। मालाड रेल्वे स्टेशनवर मुस्लिम बांधवांचा नमाज अदा करण्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। प्लॅटफॉर्मवरून एका नागरिकाने हा व्हिडिओ काढत आक्षेप नोंदवलेला आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। तर गुन्हा दाखल न केल्यास किरीट सोमय्या आज 5 वाजता मालाड रेल्वे स्टेशन किंवा मालाड रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये भेट देणार आहेत। मालाड रेल्वे स्टेशनवरचा हा व्हिडिओ आहे। मुस्लिम बांधवांचा नमाज अदा करण्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। प्लॅटफॉर्मवरून एका नागरिकाने हा व्हिडिओ काढत आक्षेप नोंदवलेला आहे। आणि त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। गुन्हा दाखल न केल्याने किरीट सोमय्या आज 5 वाजता मालाड रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये भेट देणार असल्याचं कळतंय। अकोला शहरातील गांधी मार्गावरील वादग्रस्त असलेल्या बिंदी घर नावाच्या व्यावसायिक दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। काही दिवसांपूर्वी यापैकी एका दुकानामध्ये एका महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता। यानंतर महापालिकेने कारवाई करत ते वादग्रस्त दुकान आणि आणखी काही दुकानांवर अतिक्रमण काढण्याची कारवाई केली होती। काही दुकानं शिल्लक होती, यापैकी या दुकानाला अचानक भीषण आग लागली। तापमान वाढत असताना पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यात डोंगर दऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वणवे लावले जात आहेत। या आगीमध्ये वनसंपदा जळून खाक होते, मात्र या प्रकाराकडे वनविभागाचं दुर्लक्ष होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावरती जाणवू लागलेला आहे आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये आता अनेक ठिकाणी वणवे लावण्याचा प्रकार समोर येऊ लागलेला आहे। पाटण तालुक्यातील या सध्या आपण डेबेवाडी विभागातील काळगाव परिसरात आहोत आणि सध्या पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी वणवे लावले गेलेले आहेत आणि या वणव्यांमुळे अक्षरशः झाडे हे होरपळली गेल्याचे पाहायला मिळत आहे। हा संपूर्ण डोंगर या ठिकाणी होरपळला गेलेला असून बेचिराग राख झाल्यासारखा आहे। सर्वत्र राखेच पडलेले मिळत आहे। सर्व परिसरात या ठिकाणी आगीने रोधरूप गेल्या काही दिवसापूर्वी धारण केलेलं होतं, मात्र हे चित्र आपण पाहतोय की अक्षरशः राखच राख सर्वत्र आहे। यामध्ये झाडांची पाने सुद्धा या ठिकाणी वाळलेली आहेत, कडाके जळलेले आहेत आणि त्यासोबत अनेक जे सरपटणारे प्राणी यांचे सुद्धा शेकडो जीव या ठिकाणी गेलेले असणार आहेत हे मात्र निश्चित आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी वणवे लावण्याचा प्रकार समोर येत असताना ही वन विभाग नक्की काय करतंय, अशा लोकांवरती कधी वन विभाग आपला वचक दाखवणार, यांना कडक शासन करणार, असा प्रश्न या ठिकाणी स्थानिकांकडून विचारला जात आहे। पशु पक्षी या वणव्यांमुळे या ठिकाणावरून स्थलांतर होताना पाहायला मिळत आहे आणि याच कारणाने हे वणवे थांबवण्यासाठी वन विभाग कोणतं पाऊल उचलणार की यामध्ये वनसंपदा नष्ट होणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि याचं उत्तर खरं तर वन विभागानं शोधणं गरजेचं आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, ढेबेवाडी, सातारा। भांडूप पश्चिम येथील स्टेशन रोडवरील दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे। 3 दुकानांना ही लागलेली आग सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नसल्याची प्राथमिक माहिती समोर येते। 3 दुकानांना खरं तर ही आग लागली होती। भांडूप पश्चिम येथे ही घटना घडली आहे।
आणि आता मोठी बातमी नागपूरमधून वानाडोंगरी परिसरात मेट्रो कामादरम्यान अपघात झालाय। सुदैवानं रात्रीची वेळ असल्यानं वाहतूक नसल्यानं तिथे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। नागपूरच्या वानाडोंगरी परिसरात मेट्रोच्या कामादरम्यान मध्यरात्री हा अपघात झाला। मेट्रो सेगमेंट बसवण्याचे काम सुरू असताना क्रेनमधील पट्टी अचानक तुटल्यानं सेगमेंट खाली कोसळला। घटनेनंतर कामगारांमध्ये काही काळ घबराट पसरली, मात्र सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। नागपूरमध्ये ही घटना घडलेली आहे। इथे कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। वानाडोंगरी परिसरात मेट्रो कामादरम्यान एक अपघात झाला, मात्र रात्रीच्या वेळेस हे काम सुरू होतं, त्यामुळे वाहतूक तिथे सुरू नव्हती आणि त्यामुळेच कोणतीही जीवितहानी झालेली नाही। ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पिंपरी चिंचवडमधील मोशी चौकात एका मद्यधुंद माथेफिरू तरुणानं मध्यरात्री मोठा गोंधळ घातला। नागरिकांना शिवीगाळ करत काही दुचाकींची तोडफोड केली आणि काहींना मारहाण देखील केली। नागरिकांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यानं जवळच्या सार्वजनिक स्वच्छतागृहात स्वतःला कोंडून घेतलं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तो जुमानत नसल्यानं अखेर अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं। अग्निशमन दलानं स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडून त्याच्या अंगावर पाणी टाकत त्याला बाहेर काढलं। त्याचे हातपाय दोरीनं बांधून अखेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं। सुमारे 1.5 ते 2 तास हा गोंधळ सुरू होता। पुणे शहरात सिग्नल आणि गर्दीच्या ठिकाणी चारचाकी वाहनांना धडक लागल्याचा बहाणा करून गाड्यांमधून मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरी करणाऱ्या टकटक गँगचा पुणे गुन्हे शाखेनं पर्दाफाश केलाय। या प्रकरणी उत्तर प्रदेशातील 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या तपासादरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट 1 कडील पोलीस कर्मचारी मयूर भोसले, अमित जमदाडे आणि हेमंत पेणे यांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली होती आणि त्यावेळी 2 संशयित इसमांचा शोध घेत असताना संशयित समर्थ पोलीस स्टेशन हद्दीतील एका लॉजमध्ये येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली असता त्यांनी सापळा रचून आरोपींना अटक केली। आणि हे संशयित आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेले आहेत। त्यांना आता अटक करण्यात आलेली आहे।